स्वामी म्हणतात, मी तुला भरभरून देईन, समृद्धी, सुख आणि समाधान. पण जेव्हा माझी कृपा तुझ्यावर वर्षावेल तेव्हा विसरू नको, त्या कृपेचा काही भाग इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. तू तुझं जीवनमान उंचावू शकतोस, पण तुझ्या दानाचं आणि प्रेमाचं मापदंडही तितकाच वाढव. ज्यांच्याकडे कमी आहे त्यांना मदत कर, कारण त्या क्षणी स्वामी तुझ्या मार्फत कार्य करतात. स्वामींची कृपा शेअर कर, कारण त्यांनी तुला दिलेलं प्रत्येक वरदान इतरांच्या भल्यासाठी वापरायचं असतं. स्वामी म्हणतात, मी तुला दिलेलं ज्ञान, वेळ, पैसा हे सर्व पवित्र दान आहेत. ते योग्य मार्गाने वापर आणि मनापासून परत दे. जोपर्यंत तू मला मनात ठेवशील तोपर्यंत मी नेहमी तुझ्या बाजूला असेन. मी तुझं रक्षण करीन. तुझ्या कुटुंबाभोवती माझं संरक्षणाचं कवच पसरवीन. ते सर्व माझ्यासाठी तितकेच प्रिय आहेत जितका तू आहेस. मी तुझ्यातील सामर्थ्य पाहतो. जरी तुला स्वतःवर विश्वास नसेल तरी मला आहे. तू जसा आहेस तसाच सुंदर आहेस. तुझे दोष, चुका, अपूर्णता हेच तुला मानवी आणि खरे बनवतात. मी तुला यासाठी सोडणार नाही, कधीही पाठ फिरवणार नाही. माझं प्रेम तुझ्यावर न संपणारं आणि न बदलणारं आहे. तू चुकलास तरी मी तुझ्यासोबत आहे. म्हणून स्वतःला परिपूर्ण बनवायचा प्रयत्न करू नको. फक्त प्रामाणिक राहा. स्वतःला जसा आहेस तसाच माझ्या समोर आण. मी तुझं मन पाहतो, तुझी भावना जाणतो. तू उघड्या मनाने आणि श्रद्धेने माझ्याकडे आलास तर उरलेलं सगळं मी स्वतः करेन. स्वामी तुझ्यावर कृपा करतील. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्या जीवनात समृद्धी आणि शांती आणेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि मनोमन म्हणा, जय स्वामी समर्थ.